तळेगाव नगर परिषदेसाठी 6 जागांसाठी जे आहे ते आज मतदान होतंय. 2 तारखेला स्थगित झालेल्या 6 जागांसाठी आज आपण पाहू शकतो, की तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या एका शाळेमध्ये हे मतदान जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. यामध्ये पाहिलं तर आपण भाजप, राष्ट्रवादी यांची या ठिकाणी युती होती. मात्र या 6 जागांसाठी जे आहेत आता या ठिकाणी मतदान होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहिलं तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुदाम शेळके हे या निवडणुकीमध्ये जे आहे ते आता नशीब आजमावताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. 6 जागा तळेगाव दाभाडे नगर परिषदेत असतील, त्याचप्रमाणे 2 जागा ज्या आहेत त्या लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे आहे ते मतदान सुरू आहे. आपण पाहिलं तर सकाळचेच अनेक मतदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं पाहिलं तर आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुदाम शेळके आपलं नशीब आजमावत असताना यावेळी सुनील शेळके यांची प्रतिष्ठा जी आहे ती आता पणाला लागलेली एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, तळेगाव, पुणे.